जे फिरायला तुम्ही पाहू शकता आपल्या मग डायरेक्ट आमच्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि असंच आपण डायरेक्ट आता जाऊ पुढं. चला मग कंटिन्यू बघू शकता आपण आता तयारी केलेली आहे. आपलं सामान भरायचं आहे निघायचं आहे पुढं. मग तुम्ही पाहू शकता पुढे जा. आपण पाहू शकता आताशी पोचलेलं आहोत देवापाशी. हे पाठीमागे पाहू शकता ते देवस्थान आहे. ते आतमध्ये घरात देव आहे ते बघायसाठी आपण आलेलो आहोत. वाऱ्यांचं हे देवस्थान आहे. ते आदिवासी म्हणून घरात आपल्याला बघायला भेटणार आहे. चला मग असंच आपण आता पाहायला पण जाणार नाही. पण तुम्ही आता निसर्ग पण पहा कसं आहे ते निसर्ग पण पहा. हे पाहू शकता आपल्याला धरण पण पाहायला भेटलं. तसेच आपल्याला खूप छान असं कोकण गावामध्ये आपल्याला कोकणामध्ये निसर्ग बघायला भेटलं. हरे किल्ला पण समोर आपल्याला बघायला भेटलं. त्याच्या बाय साईडला आपल्याला बारमागिरी पॉईंट पण आपल्याला तरी जवळच बघायला भेटलं. आणि त्र्यंबकेश्वरचं जवळच आहे. आपल्याला यायचं असलं तर आपल्याला यायला घोटी इगतपुरी रोडने यायला 2 मार्ग आहे. एक अकोल्यावरून येते घोटीला आणि दुसरं आपल्याला नाशिकवरून सिन्नर रोड समृद्धी महामार्गाने आम्ही आलेलो आहोत. तसे तुम्ही पाहू शकता. जुनी पद्धतीनं आपल्याला मंदिर पाहायला भेटत आहे. तसंच आपल्याला या घरात देवस्थान म्हणजे काशी आईचं देवस्थान आपल्याला बघायला भेटलं. खूप छान असं पद्धतीने आपल्याला आपल्या कशी मोठाली मंदिर आहे तशी नाही, जे घरातच छोटंसं मंदिर आहे ते मंदिर आपल्याला बघायला भेटू राहिले. चला मग असंच आपण हे पाहत कसे ते आपण दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आपल्याला साईडलाच पण काही देवस्थान पण बघायला भेटले. तसेच आपल्याला पाहू शकता आपल्याला काशी आई बसलेली आहे. महिषासूर राक्षसा बसलेले आहे ते पाहू शकता. चला मग असंच पुढं परिसर पाहून गाव कसे आहे ते पण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. तसेच आपल्याला पाहू शकता आपल्याला समोरचं आपल्याला सभामंडप पण छोटंसं पाहायला भेटलं. आपल्याला घरं पण साईडने आपल्या आदिवासी माणसांचे पाहायला भेटले हे पाहायला. तसं आपली आदिवासी माणसं पण खूप छान अशा पद्धतीने काशी आहे यांचं आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. त्यांचं घरचं देव आपण मानतो त्याच्यामुळं आपल्याला आपण ते सोबत आलेलो होतो. त्याच्यामुळे आपण दर्शन घेऊन आता पाठीमागं पाहायला परत आपल्याला पाठीमागे येऊन खूप छान असं निसर्ग वातावरण झाड आपल्याला बघायला भेटलं. आपल्याला खूप छान असं फणसाचं झाड पण आहे बघायला. आणि आपण ते खाली बसलेलो आहोत निवांत जरा पावसात आपल्याला बाजूचा व्ह्यू पण कॅप्चर करून आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आपल्याला लय मोठं आंब्याचं झाड पण आहे बघायला. आणि त्या आतमध्ये देवस्थान आहे ते पण तुम्हाला लांब पण दिसून राहिलं झाडामुळे. त्याच्यामुळे आपण जवळ जाऊन कॅप्चर केलं होतं. आता पायावरून पाहत पुढे जाऊ. तसंच आपण आता आपल्या पुढे आलेलो आहोत. आपण पाहू शकता आपल्याला भात कुटायचं खळा सापडलेला आहे. त्याच्या भात कुटायला पहिले हात पण भेटत आहे. ते पाहू शकता आपण पाठीमागं भाताच्या पेंड्या बांधून ठेवून कुटीन आणि बस पण आहे ते तुम्हाला दाखवू. चला मग पाहू. हे बघू शकता आपल्याला खळं ते मोठं आहे ते पाहायला भेटत आहे. जे आपण भात घालून खातो तेच आपल्याला इथं धान्य आपल्याला भात कुठून भेटत आहे. आणि आपले माणसं आदिवासी इथं पण आपल्याला धान्य हे पाहू शकतो. पण ते आपल्याला खांब पाहायला भेटत आहे. ते भात कुटायच्या टायमाला आपल्याला करायला त्याच्यामुळं ते उजून मग आपल्याला भात कुटायला भेटत आहे. कुठून आपल्याला घ्यायला लागत आहे. मग आपल्याला तसंच आपल्याला पाहू शकतो. मग त्याचं पाचोळा राहतं ते वर आपल्याला सफर करून त्याच्यावर ठेवायला लागत आहे. आणि सफरामुळे आपल्याला खाली ठेवले आपल्याला तसंच उदय पण आपल्याला खाऊन घेते. त्याच्यामुळे ते सफरावर ठेवतात म्हणजे पाल्या आपला नुकसान नाही व्हावं म्हणून आणि गायांना चांगलं आहे म्हणून
हे पाऊस होतं खालून बांबूचं किती मोठाले बांबूने त्याने मग पॅक करून भेटायचं आपल्याला पॅक करून ठेवलेला आहे पाचोळा. आता ते गायांना न्यायचे त्याच्यामुळे आपल्याला बघू शकतो आपल्याला भातकुटीन आपल्या गायांचा चारा पण खूप छान पद्धतीने ते आपल्या आदिवासी माणसं ठेवते. आता खाल्ले चाललेलो आहोत आपल्या तळा बघायसाठी त्याचे पाणीच आपल्याला परवा दिसेला मोठा तळ आहे ते बघायसाठी आपल्याला जायचं आहे खाली. चला मग आपण बघायचं. आपण तळ जवळून कॅप्चर करायचा प्रयत्न करायसाठी आपण पुढं चाललेलो आहोत आणि आपण तळ्याच्या कडेकडेने आपल्याला जायचं आहे पुढं. चला मग पुढं जाऊ. आणि आपण आताच फिरायला आलेलो त्यामुळं आपल्याला निसर्ग खूप छान असं बघायला भेटलेला आहे आणि वातावरण पण असं खूप छान म्हणजे असं बघायला भेटलं. आणि कोकण साईड म्हणल्यावर निसर्ग खूप छान म्हणजे झाडं बिडं मोठाले बघायला भेटले ते आपण बघत आता आनंद घेत पुढं. तळाचं पाणी असं नितळ पाणी असं पाहायला भेटलं आणि गुडूळ नाही काय नाही निवांतमध्ये पाहायला भेटत आहे. तसंच आपल्याला बाजूच्या साईडला आपल्याला झाडं पण आहे आणि आपल्याला फळांची काही फुलांची पण आपल्याला पावसाळ्यात खूप छान असं हिरवंगार बघायला भेटेल. पण आपण आता उन्हाळ्यामध्ये आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला उष्णतामुळे आपल्याला काही राहिलेलंच नाही हिरवंगार. त्यामुळे आपल्याला नुसतं वाळून जाईन आपल्याला साईडने बघायला भेटलं. तसं आपल्याला बघून झालेलं आहे. आता आपल्याला आता वर जाऊ वर बघायला काय काय बघायला भेटत ते तुम्हाला दाखवणारच आहे. पुढे जायचं आहे. आपल्याला उमराज पण सावली अशी उन्हाळ्यामध्ये गारवा द्यायसाठी खूप छान असं आपल्याला पेटवायला लाकडं पण नाही भेटले. त्याच्यामुळे आपल्याला शोध लावून गावऱ्या वाळून करून ठेवायला येतात ते आपल्याला पेटवायसाठी त्या इथं बघायला भेटत. यामध्ये आता म्हणजे काय फळ आहे ते तुम्ही मला माहिती नाही कमेंट करून आम्हाला कळवा. आपण आता घरी आलेलो आहोत. चला मग असंच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये मग भेटू.